नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. निवडणुकीच्या आधी अगदी 1.5 महिन्यापूर्वी बरोबर लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचं काम देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी केलं. त्या सगळ्या योजनेतून 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये टाकायचे आणि त्या खात्यामध्ये त्यांना काहीतरी सक्षमीकरण व्हावं आणि या सगळ्या गोष्टी व्हाव्या याच्यासाठी ही योजना काढली होती. ही योजना काय प्रथम नाही, म्हणजे भारतीय जनता पार्टीने काढलेली ही योजना त्यांच्या अनेक राज्यांमध्ये, मग ते मध्य प्रदेश असेल, तिकडे हिमाचल प्रदेश असेल, तिकडे आसाममध्ये असेल, अनेक ठिकाणी यांची ही योजना चालू आहे. त्याच्यामुळे हे काही नवीन असं काही नाही. पण या निवडणुकीच्या तोंडावरती, बरोबर ही निवडणुकीच्या तोंडावरती ही आपली सगळी लाडकी बहीण योजना या सगळ्या लोकांनी महाराष्ट्राच्या सगळ्या महिलांच्या तोंडासमोर आणून ठेवली. आता पैसा कोणाला नको आहे? पैसा बघितल्यानंतर तो कोणीही म्हणेल 1500 रुपये मिळत असेल तर ठीक आहे. एका घरामध्ये 2-3 महिला असेल तर अतिउत्तम आहे, कारण ती एखादी महिला विचार काय करेल. आता मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं की श्रीमंत महिलांना त्याचं काही घेणे देणं नसेल, ज्यांना काय पैशाची गरज नाही एवढी, पण ज्यांना खरोखर पैशाची गरज आहे ना, 1500 रुपये देखील त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची होती. त्याच्यामुळे या योजनेला लोकांमधून विरोध होणं ही काही गोष्टच नव्हती इथे. त्यामुळे या सगळ्या संधीचा फायदा घेऊन या लोकांनी बरोबर स्ट्रॅटेजिकली ही सगळी योजना या सगळ्या गोष्टी इथं आणून ठेवल्या. आता या योजना पुढे जाऊन आपल्याला त्रासदायक होणार आहेत, आपल्याला धोक्याच्या आहेत, म्हणून शरद पवार आणि हे बाकीचे सगळे महाविकास आघाडीवाले कोर्टात गेले. आणि जसे ते कोर्टात गेले तसं या सगळ्या लोकांनी उठवलं की ही काही योजना बंद करायचा तुमचा जो खाड घातला या गोरगरिबांचा, त्याच्या विरोधात हे सगळे कोर्टात गेलेत. यांच्यावरती पाडा यांना, अशा सगळ्या गोष्टी बाहेर पसरू लागल्या. यांनी देखील या सगळ्या गोष्टी मागं घेतल्या, त्यातून इंटरेस्ट काढून घेतला आणि तुम्ही 1.5 देत आहे ना, तर मग आम्ही 3 देतो असं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे हे पहिले ओरडत होते कर्ज होते, नंतर यांनाही ते करावं लागलं, त्यांना विरोध तो सहन झाला नाही. पण या सगळ्या गोष्टी असताना जो काही पैसा महाराष्ट्राच्या तिजोरीतून लाडक्या बहीण योजनेसाठी वापरण्यात आला होता, तो तिजोरीतून वापरला की कुठल्या मोठ्या मोठ्या उद्योजकांनी यांना दिला होता, हा प्रश्न आहेच. त्याच्याविषयी काय सांगण्यात अर्थ नाही. मी मागे देखील माझ्या व्हिडिओमध्ये म्हटलं की हा निश्चित पैसा इकडनं तिकडनं बाहेरून देखील थोडाफार आलेला असणार आहे, राज्याच्या तिजोरीतनं देखील आलेला असेल, पण थोडाफार बाहेरनं देखील आलेला असणार आहे. आता ही योजना हे जे काय 2-3 महिन्यांचे पैसे सटासट त्यांनी 7,000-7,500 काय महिलांच्या सगळ्या अकाउंटमध्ये टाकले, ते पाहून झालेलं या निवडणुकीमधले झालेलं हे मतदान आहे. हा कुठला EVMचा घोटाळा नाहीये. एका घरामध्ये जर काही घरामध्ये 3-3, 4-4 स्त्रिया आहेत, 7,500 × 4 करा, किती झाले? 30,000 रुपये. ते 30,000 रुपये डायरेक्ट एका महिन्यामध्ये त्यांच्या अकाउंटला आणि त्यांच्या घरामध्ये आल्यानंतर कुठली महिला म्हणेल की मी शिंदे साहेबांना आणि या भारतीय जनता पार्टीला मतदान नाही करणार? बरं आहे बाबा, येत आहेत, पुढे येत राहतील. या सगळ्या आशेवरती झालेले सगळं मतदान आहे. या स्त्रियांचा जो काही टक्का वाढला ना स्त्रियांचा या निवडणुकीमध्ये, त्याचं कारण ही योजना आहे. आणि ही योजना ज्या प्रकारे यांनी सफल करून दाखवली, हे तिघे पण ज्या विक्टिम कार्डवर खेळत होते महिलांच्या लाडकी बहीण योजनेच्या, आणि सगळीकडे जाऊन हात पुढं करून राख्या बांधून घेत होते, त्याचा बरोबर त्यांनी वापर आणि उपयोग करून घेतलाय. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना जेव्हा निवडणुकीचे निकाल आले, जे समोरच्यांना न पचणारे होते, जे आता EVMवर बोंबलत आहेत, पण ते EVM नसून ती लाडक्या बहिणीची जादू होती, ती बाकी त्यांनी हिंदुत्वाच्या सगळ्या गोष्टी केल्या त्याची जादू होती, हे सगळं स्वतःला जरा आत्मसात करून घ्या, मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय. आणि या सगळ्या गोष्टी असताना 2100 रुपये देण्याची घोषणा याच निवडणुकीच्या बरोबर आदल्या टायमात त्यांनी केली की आम्ही 1500 वरून 2100 रुपये देण्यात देऊ. भाऊबीजला पण आम्ही पैसे दिले, त्यांनी भाऊबीजच्या आधीच सगळे पैसे अकाउंटला सगळं टाकले महिलांच्या, आणि आम्ही 2100 रुपये देऊ. या सगळ्या गोष्टी सांगणारे आज अनेक बातम्या अशा येत आहेत की महाराष्ट्रावरती भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये काय कर्ज झाले महाराष्ट्रावरती. आता हे काय फक्त एकट्या आपल्या लाडक्या बहीण योजनेने नाही झालेलं आहे. ही काय कुठली गोष्ट फक्त यांना पैसे वाटले लाडक्या बहिणींच्या योजनेना किंवा महिलांना म्हणून हे झालेलं कर्ज नाही, पूर्वीपासून आलेलं कर्ज. आणि जर यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीतून पैसा टाकून या योजनेसाठी वापरला असेल तर ते चिकटलेलं कर्ज, असं हे एकूण कर्ज जाणून बुजून याच लोकांनी काही माध्यमांच्या द्वारे बाहेर काढण्यात आले. आता बंद करावी लागेल ना, कारण बंद जर यांच्या डोक्यात असेल करायची, तर मग असं काहीतरी लोकांना भासवलं पाहिजे की याला महाराष्ट्राचं कर्ज वाढलंय आणि मग कुणीतरी कोर्टानंच आदेश दिलाय, मग कुठली तरी संस्थाच सांगते किंवा कुठलं तरी मंडळच सांगतंय की आता ही योजना बंद करा, ही महाराष्ट्राला खड्ड्यात घालेल. मग हे उद्या येऊन म्हणणार की आमच्या हातात काय नव्हतं, आम्ही तर आजही तुम्हाला 1500 रुपये द्यायला तयार आहे, पण करणार काय? आमच्या हातात काहीच नाही, कोर्टानं आम्हाला आदेश दिलाय, आम्हाला इथून आदेश मिळालाय, एवढं आपल्या डोक्यावर कर्ज झाले. इरून फिरून काय तर आता दिले तुम्हाला पैसे, आम्ही 7,000-7,500 काय ते गेले. आता ठीक आहे, त्याच्याबद्दल माझंही मत आहे की गोरगरिबांना मिळाले असेल 30,000 काय 20,000 15,000, निश्चित चांगली गोष्ट आहे, मिळू द्या. त्यांना मिळालेत ना गोरगरिबाला एखाद्या
मिळू द्या त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये कुठलं. पण आता ही योजना अंगलट आल्यानंतर किंवा येत असेल किंवा ही बंद करायची असेल तर शोधणारे हे जे सगळे बहाणे आहेत त्यातून यांना एकच गोष्ट करायची की ही योजना बंद करायची किंवा बंद नसेल करायची तर याच्यामध्ये अनेक काही अटी टाकाव्या लागतील. मग ते अगदी 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न असावं, तुमचं काय ते कुठलं पिवळं राशन कार्ड काही केशरी राशन कार्ड असावं, या सगळ्या अटींमधून अनेक महिलांना अजून तोडून टाकायचं आणि काही मोजक्याच महिला किंवा मोजकीच काही लोक ठेवायची ज्यांना या योजनेचा लाभ देता येईल. ते 2100 सोडून द्या, ते काय भेटतील नाही भेटतील पुढची गोष्ट, पण ते 1500 भेटू शकतात, ते भेटतील, अनेकांना भेटतील. पण त्याच्यासाठी अनेक अटी टाकतील ही लोक. योजनेवर जाणारा जो पैसा आहे त्याला कसा अजून कमी करता येईल, कारण बंद करणं हे यांच्यासाठी थोडंसं धोक्याचं ठरेल. लक्षात घ्या, कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ज्या 2-3-4 महिन्यामध्ये काय लागतील. त्याच्यानंतर हे काय करतील हे सांगू शकत नाही, ते बंद देखील करतील. पण ही कायमची बंद होणार नाही एवढं मात्र नक्की, कारण ज्या प्रकारे बाकीच्या राज्यांमध्ये ही योजना बऱ्यापैकी या लोकांनी चालू ठेवले, पण ह्या अटी टाकून म्हणजे आज जर 100% महिलांना पैसा मिळतोय तर उद्या अटी टाकल्यानंतर तो सगळा टक्का हा 40-30% येईल, बाकी 70% असे निघून जातील. कारण 2.5 लाखाच्या खाली काही एवढं कोणाचं काही उत्पन्न आजच्या घडीला नाहीये. 100 मी तुम्हाला सांगतो 20 ते 30 महिला अशा असतील ज्या 2.5 लाखाच्या खाली कमवत असतील, बाकी सगळ्या वरती कमवणार आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळा क्लॉज त्यांना बरोबर माहिती आहे, या अटी त्या टाकण्यात येतील आणि त्याच्यामुळे हा सगळा खर्च कमी करण्यात येईल. पण ही योजना पूर्णपणे बंद करणं किंवा या सगळ्या गोष्टी करणं त्यांना थोडंसं मागात जाईल, किंवा मग 2-3 महिन्याच्या एकाडे पैसे मिळतील, पण निश्चित मिळतील. पण याच्यामध्ये अटी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, अटी येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत आणि त्यातून तुमच्यातल्या अनेक जणांच्या ही योजना बंद होणार एवढं फक्त लक्षात घ्या. जे पैसे मिळाले त्याचा चांगला फायदा तुम्ही उचललात, ते मतदान कुणाला केलं ते केलं, पण या सगळ्या गोष्टींमधून जर एखाद्या गोरगरिबाचा फायदा झाला असेल तर त्याचं मला समाधान आहे वैयक्तिक. ते बाकी कुणाला काय मिळालं नाही मिळालं त्याची गोष्ट वेगळी. बाकी पुढे योजना पुढे चालू राहील नाही राहील त्याच्याबद्दल देखील काही माहीत नाहीये काय करतील, कारण काही करतील. हे मला असं वाटतंय तर 1500च्या जागे अजून तिच्याला 3000 करतील. निवडणूक आहेत समोर, महाराष्ट्राच्या अख्ख्या महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत, 3000 पण करायला बसलेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आता लोकांना देखील समजू लागलेत की आपलं घ्या मिळतंय ते ज्या आयला ना बोंबलत जाऊ द्या सगळं. त्यांनाही माहिती होतं घेणाऱ्यांना पण काही किती दिवस चालू आहे, त्यांनाही माहिती की एवढं काही येडी येत नाही की निवडणुकीच्या आधी 2 महिने चालू केलेली ही योजना निवडणुकीपुरतीच असणार आहे. आणि अर्ध्या लोकांना तर माहितीच होतं, ठीक आहे, अर्ध्यांना माहिती होतं त्यांनी निघून जा. पण ज्यांना खरोखर 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न आहे बाकी सगळ्या गोष्टीत त्यांना 1,500 मिळावे या मताचा मी आहे. त्या महिलांना थोडंफार अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, जे अत्यंत दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना ही गोष्ट मिळावी आणि या सगळ्या गोष्टी सरकारने देखील चालू ठेवाव्यात.